गुड आफ्टरनून फ्रेंड. नमस्कार. स्वयं सामाजिक संस्था अंतर्गत माय करियर अकॅडमी नागपूरतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय? जर आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाईप करा. स्क्रीन तुम्हाला क्लिअर दिसत आहे? हे इथे लिहिलेलं आहे. आजचा टॉपिक जो आहे शब्दयोगी अव्यय मराठी व्याकरण, हे तुम्हाला क्लिअर दिसत आहे? आवाज क्लिअर येत आहे? जर क्लिअर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका हो, यस, जेणेकरून आपल्याला आपला टॉपिक पुढे नेता येईल. चला टाका प्रत्येकाने. जर तुम्हाला ॲक्टिव्ह राहा मित्रांनो, बी ॲक्टिव्ह इन दिस सेशन. तुम्हाला जोही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही ॲक्टिव्ह आहे या क्लासमध्ये. केवळ ऐकण्याचं काम करू नका, ॲक्टिव्ह राहा, प्रश्नाची उत्तरं द्या, हो नाही मध्ये उत्तरं द्या. येस येस. चला, थँक्यू, तुम्ही उत्तरं देत आहात. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना या फ्री लाईव्ह क्लासची लिंक शेअर करा आणि माय करिअरचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलचं नोटिफिकेशन, त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप, त्यानंतर PDF आमच्या जे PDF नोट्स आहे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पाठवले जाईल. अधिक आमचे व्हिडिओ, अधिकाधिक व्हिडिओ आम्ही बनवत आहोत. चालू घडामोडीवर अधिकाधिक व्हिडिओ आपल्यासाठी पाठवत आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चालू घडामोडी हा असा टॉपिक आहे, या टॉपिकवर तुमची निवड होणार किंवा नाही होणार हे ठरलेलं असते. त्यामुळे तुम्हाला जर आपली निवड व्हावी असं वाटत असेल तर चालू घडामोडीवरचे प्रश्न सोडू नका. उद्याला 1 वाजता चालू घडामोडी या विषयाचा क्लास होणार आहे. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना याची कल्पना द्या. मराठी व्याकरण, जीके आणि गणित हे विषय असे आहे की यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. जर तुमचा चांगला अभ्यास झाला, ॲक्युरेट अभ्यास झाला, ॲक्युरसी आली तर तुम्हाला या विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळतात. त्यामुळे नियम पूर्ण पाठ असले पाहिजे, तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे. आता जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला, माय करिअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी माय करिअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत कोणाचा आजचा पहिलाच दिवस असेल मराठी व्याकरण क्लास अटेंड करण्याचा, कोणा या 2 दिवस आधी अटेंड केला असेल, तुम्हाला अगोदरचे आपले सगळे क्लास अटेंड करायचे असेल, पाहायचे असेल, चालू घडामोडीचे प्रश्न पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सगळ्या विषयाचे प्रश्न उत्तर स्पष्टीकरणासहित पाहायला मिळेल. गणिताचे क्लास पाहायला मिळेल. डिटेल आपला अभ्यास करायचा असेल, एकदम डिटेल आपला स्कोअर चांगला 80, 85, 90च्या वर घेऊन जायचा असेल तर तुम्ही आमची एक ऑनलाईन टेस्ट आहे, ती टेस्ट सोडवा आणि आमच्या क्लासमध्ये 50% डिस्काउंट मिळवा. ठीक आहे मित्रांनो. बाकी आपण सगळं आता या क्लासच्या दरम्यान आपण समजून घेऊया तुम्हाला माय करिअर कडून काय काय मिळणार आहेत ते. चला, विठ्ठल अतार, चला, आपलं खूप खूप स्वागत माय करिअरच्या या फ्री लाईव्ह सेशनमध्ये. आपला पहिलाच दिवस आहे. चला, धन्यवाद. विठ्ठल, आपल्या अधिक मित्रांना सुद्धा जोडा. शिवा, आपलं पण स्वागत आहे. पहिला प्रश्न सर्वांसाठी, परिणामदर्शक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते. पर्याय आहे प्रत, पोटी, भर,
कडे. पटकन उत्तर द्यायचं आहे मित्रांनो, तुम्हाला फार जास्त विचार करू नका. विचार करायचा आहे पण अधिक वेळ न घेता पटापट आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपले उत्तरं टाका की तुम्हाला काय वाटते या प्रश्नाचं उत्तर. परिणामदर्शक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते प्रत, पोटी, भर, कडे. चला, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भर, हे बरोबर उत्तर आहे. पहिल्याचं भर हे बरोबर उत्तर आहे. कोणी 3 उत्तर दिलेलं आहे. नाम आणि क्रियापद शब्दयोगी अव्यय समजून घ्या मित्रांनो कशाला म्हणतात. तुम्ही नोट सुद्धा करून घेऊ शकता, याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. नाम किंवा क्रियापद याचा संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे. परत एकदा ऐका, नाम आणि क्रियापद या दोहांचा संबंध दाखवणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय आहे. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. पर्याय आहेत तुलनावाचक शब्दयोगी अव्यय, विरोधवाचक शब्दयोगी अव्यय, विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय, केवल्यवाचक शब्दयोगी अव्यय. काय आहे मित्रांनो ऐवजी. ऐवजी हे काय आहे, कोणता अव्ययाचा अव्यय आहे पण कोणता उपप्रकार आहे. शब्दयोगी अव्यय लहान नाही, त्याचे पण भरपूर प्रकार आहेत. ज्याप्रमाणे नामाचे विविध प्रकार आपण पाहिले, सर्वनामाचे बघितले, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्ययाचे उपप्रकार आहेत. 2चं 1, 4 केवल्यवाचक. चला येऊ द्या मित्रांनो. तर चला या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहूया मित्रांनो काय आहे. विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय हे बरोबर उत्तर आहे. विनिमय वाचक शब्दयोगी अव्ययामध्ये एका वस्तूच्या बद्दल दुसरी वस्तू म्हणजे च्या ऐवजी त्याला म्हणतात विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय. एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू, या उदाहरणार्थ जागी, यांच्या जागी त्याला घेऊ, च्या बदली किंवा बद्दल, ऐवजी हे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय आहे. चला पुढला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे. दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. जोगा. जोगा हे कोणता शब्दयोगी अव्यय आहे. पर्याय आहे करणवाचक शब्दयोगी अव्यय, योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय, संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय, विरोधवाचक शब्दयोगी अव्यय. सांगा मित्रांनो जोगा. दोन हे उत्तर दिलेलं आहे प्रांजली हजारे यांनी. चार 2 4. चला बरोबर उत्तर पहा काय आहे याचं.
हा, योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आहे. आपण म्हणतो ना ही गोष्ट करण्याजोगी आहे, जोगा, त्यामुळे याला योग्यतावाचक असं शब्दयोगी अव्यय म्हणतात. चला पुढचा प्रश्न पहा. अतिशय महत्वाचे प्रश्न आपण घेतोय. गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? पर्याय आहेत नाम, शब्दयोगी अव्यय, विशेषण, क्रिया विशेषण. गाय कुठे बसली? झाडाखाली बसली. तर याचं कोणती शब्दाची जात आहे? खाली हे अधोरेखित शब्द आहे मित्रांनो. खाली यातले अंडरलाईन करण्यात नाही आली, ठीक आहे. तर खाली चारचं 2 उत्तर. तर बरोबर उत्तर पहा मित्रांनो, शब्दयोगी अव्यय आहे खाली. खाली जे आहे ते शब्दयोगी अव्यय आहे. झाडाखाली. आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं मित्रांनो? शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दाला जोडून जे आलं अविकारी अव्यय, झाडाला जोडून खाली आहे म्हणून खाली हे शब्दयोगी अव्यय आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न पहा काय आहे. रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्याय आहे पाऊस, भर, रात्र, होता. काय होता? रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्द. 5चं 2 हे उत्तर दिलं आहे. 2. चला द्या पटपट कमेंट बॉक्स मध्ये आपली उत्तरं टाका मित्रांनो. छान छान उत्तरं देताय तुम्ही. चला रिव्हिजन क्लासचा अर्थच हा आहे की आपली जास्तीत जास्त रिव्हिजन झाली पाहिजे. तुम्ही अभ्यास करायचा आणि इथे त्याची रिव्हिजन करायची. 5चं 2. चला उत्तर पाहूया नेमकं उत्तर काय आहे. सॉरी 5चं बरोबर उत्तर आहे भर. बरोबर आहे. रात्र भर पाऊस पडत होता. तर याचं स्पष्टीकरणासहित काय होईल. एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवण्यासाठी जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. रात्रभर पाऊस पडत होता. एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवण्यासाठी जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. मित्रांनो बघा आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचा थोडक्यात याबद्दल अभ्यास असेल. शब्दयोगी अव्यय काय आहे त्यामुळे आपल्याला त्याची उत्तरं देता येते. पण बऱ्याच वेळा असं होते की आपल्याला ते ओळखता येत नाही परीक्षेत नेमकं काय दिलेलं आहे. तर अशा वेळेला आपल्याला त्याचा सविस्तर अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं डिटेल अभ्यास असला पाहिजे. आता हा आपला टॉपिक शब्दयोगी अव्ययाचा आहे म्हणून आपल्याला कळते की ते हे शब्दयोगी अव्यय असेलच. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला कधी नामही विचारायला विचारते, कधी अलंकार विचारायला विचारते, कधी हा समास कोणता आहे विचारायला विचारते आणि सगळं एकत्र असते. त्यावेळेला चूक होण्याची शक्यता असते. म्हणून जर आपलं सविस्तर आपल्याला सगळं डिटेल आपला अभ्यास असेल, बेसिक पासून आपल्याला माहित असेल तर फार छान होते. म्हणून मराठी व्याकरण हे बेसिक पासून शिका. पुस्तकातून आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं असते. आपल्याकडे पुस्तकं असतात बाळासाहेब शिंदे सरांचं, मोरा वाळंबे सरांचं, पण त्यामध्ये आपल्याला कधी कधी समजत नाही, आपल्या लक्षात येत नाही. पुस्तकाची एक भाषा असते त्याप्रमाणे आपल्याला ते नाही समजलं तर अशा वेळेला आपल्याला मार्गदर्शकाची गरज असते. आणि जर ते आपण डिटेल मार्गदर्शकांकडून समजून घेतलं तर आपल्याला लवकर समजेल.
डिटेल आपल्याला समजून घेण्यासाठी माय करिअरची लवकरच नवीन बॅच मराठी व्याकरणाची सुरू होत आहे. 1 नोव्हेंबर पासून नवीन बॅच सुरू होत आहे. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल मराठी व्याकरणाशी तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो. तर बाकी त्याबद्दल आणखी काय आहे तर त्याबद्दल जाणून घेऊच आपण. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया मित्रांनो. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. माझ्या शाळेपुढे मोठे मैदान आहे. पर्याय आहे माझ्या मैदान मोठे पुढे. तर चला पुढचा प्रश्न, याचं बरोबर उत्तर काय आहे पहा मित्रांनो. या प्रश्नाचं 6चं बरोबर उत्तर आहे 4. माझ्या शाळेपुढे मोठे मैदान आहे हे बरोबर उत्तर आहे. शब्द, एक महत्वाची गोष्ट समजून घ्या मित्रांनो, चांगलं लक्षात ठेवा, पक्क लक्षात ठेवा. शब्दयोगी अव्ययाच्या रूपामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल किंवा विकार होत नाही. त्यांना अविकारी किंवा अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्ययाच्या रूपामध्ये लिंग, वचन व विभक्ती यामुळे बदल होत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पहा. मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ, लगत ही कोणती शब्दयोगी अव्यय आहे? पर्याय स्थलवाचक, तुलनावाचक, भागवाचक, हेतुवाचक. कोणती शब्दयोगी अव्यय आहे मित्रांनो सांगा. मागे, पुढे, समोर, जवळ. चला छान प्रणाली, आपलं उत्तर आल्याबद्दल. कीर्ती यांनी 1 उत्तर दिलंय. 1 बऱ्याच जणांचं 1 हे उत्तर आहे. चला बरोबर उत्तर पहा याचं काय आहे. बरोबर आहे स्थलवाचक आहे. घरापुढे, घरामागे, देवळामागे ते हे स्थळ आहे, त्याच्यामुळे हे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे. बरोबर. चला पुढचा प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्याय तुमच्या समोर आहे मित्रांनो. पर्यंत, समक्ष, विना, पूर्वी, अंती, मुळे, करिता, पावेतो, देखील किंवा हे सगळे बरोबर आहे. चला द्या मित्रांनो, पटापट उत्तर द्या काय असतील. चला बरोबर उत्तर पहा काय आहे याचं. बघा मित्रांनो, आता याचं बरोबर उत्तर आहे पूर्वी, अंती आणि मुळे. म्हणून आपण चांगला थोडासा बेसिक पासून अभ्यास होणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांनी 8चं 4 हे उत्तर दिलेलं आहे. 8चं 4 उत्तर दिलं. 8चं 4 हे उत्तर नाही आहे मित्रांनो. 8चं 2 हे उत्तर आहे. त्यामुळे घाई करता कामा नाही मित्रांनो. असा विचार करा की या 20 प्रश्नापैकी
अगोदरचे आपल्याला जे प्रश्नचे उत्तर आले ते नाही आलं पेपरमध्ये आणि हाच प्रश्न विचारला गेला तर आपली फसगत तिथे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही एक एक टॉपिक चांगला समजून घ्या. अभ्यास करताना घाई करू नका. आणि जर आपल्याला नाही समजत आहे तर डिटेल समजून घेण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे हे समजून घ्या. त्यामुळे मराठी व्याकरण हा वन लाइनर अभ्यास सारखा अभ्यास नाही आहे की एका वाक्यात उत्तरे द्या आपण अभ्यास केला आणि झालं नाही आहे. हा थोडा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. पहा इथे आपलं प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 पूर्वी अंतीमुळे. तुम्हाला जर हे डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर माय करिअरचे मराठी व्याकरणाचे स्पेशल क्लास होतात ते तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो. ठीक आहे. चला 9वा प्रश्न पहा मित्रांनो काय आहे. 1 मिनिट 8व्याचं थोडं तुम्ही स्पष्टीकरण समजून घ्या. योग्यतावाचक हा शब्दयोगी अव्ययाच्या अर्थावरून पडणाऱ्या प्रकारात मोडतो. योग्यतावाचक 1 मिनिट नामसाधित शब्दयोगी अव्यय कोणती आहे. पूर्वी अंती मुळे ही नामसाधित शब्दयोगी अव्यय आहे. पूर्वी अंती मुळे हे नामसाधित शब्दयोगी अव्यय आहे. करिता पावेतो देखील ही धातुसाधित शब्दयोगी अव्यय आहे. आणि पर्यंत विना हे संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, पक्क लक्षात ठेवा. नामसाधित शब्दयोगी अव्यय कोणती आहे. पूर्वी अंती मुळे. आपल्याला जे प्रश्न येत नाही ते कधी कधी दुसऱ्यांसाठी अति महत्त्वाचे असतात. दुसऱ्यांना येत नाही ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे समोर जायला घाई करू नका. 9वा प्रश्न बरहुकूम हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे. व्यक्तिरेख वाचक, हेतुवाचक, योग्यतावाचक, विनिमयवाचक. चला मित्रांनो पटापट उत्तर टाका कमेंट बॉक्स मध्ये. काय असेल बरहुकूम हे काय आहे. व्यक्तिरेख आहे, हेतुवाचक आहे, योग्यतावाचक आहे, काय आहे. चला टाका कमेंट बॉक्स मध्ये आपलं उत्तर टाका मित्रांनो. चला बरोबर उत्तर आहे याचं 3 मित्रांनो. 9व्याचं 3 हे उत्तर आहे. योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय. काय असते योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय. योग्यतावाचक शब्द हा शब्दयोगी अव्ययाच्या अर्थावरून पडणाऱ्या प्रकारात मोडतो. अर्थावरून. योग्यतावाचक वाक्य ही समान, सम, जोगा, सारखं, योग्य, प्रमाणे, बरहुकूम याप्रमाणे बनलेले असतात. याप्रमाणे म्हणजे याच्यामध्ये सम त्याच्यासारखा, जोगा याच्यासारखा, समान या समान, तर त्याला योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय म्हणा तिथं आपल्याला त्याचे प्रत्येक प्रकार समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. डिटेल बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आपलं माय करिअरचं पूर्ण बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत मराठी व्याकरण समजून घ्या. आपले लाईव्ह क्लास दररोज मराठी व्याकरणाचे सविस्तर मराठी व्याकरणाचे क्लास सुरू असतात. चला 10वा प्रश्न बघा मित्रांनो. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाही. पर्याय आहे शाळेसमोर प्रशस्त मैदान आहे, त्यांनी देशासाठी बलिदान केले, आम्ही मित्रासोबत पोहायला
गेलो, सॉरी ते गेलो आहे, आम्ही मित्रासोबत पोहायला गेलो. बैलाने मागे वळून पाहिले. चौदाचं 4, 3 असे उत्तर दिले आहे मित्रांनी. चला बरोबर उत्तर पहा मित्रांनो काय आहे याचं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बैलाने मागे वळून पाहिले. प्रश्न पहा मित्रांनो, पहिले काय होता, कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाही. यापैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही. पहिल्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे, कारण की शाळेसमोर मैदान आहे, शाळेला जोडून समोर हा शब्द आलेला आहे, म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहे. त्यांनी देशासाठी बलिदान केले, देशाला जोडून साठी हा शब्द आलेला आहे. आम्ही मित्रासोबत पोहायला गेलो, मित्रासोबत हा शब्द आलेला आहे. बैलाने मागे वळून पाहिले, त्यामुळे बैलाने मागे वळून पाहिले हा शब्दयोगी अव्यय नाही. वरील पर्यायामध्ये समोर, साठी आणि सोबत ही शब्दयोगी अव्यय आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, शब्दयोगी अव्यय कोणते यातले, समोर, साठी आणि सोबत ही शब्दयोगी अव्यय आहे. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम याचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध असणारा, संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. शाळेसोबत समोरचा संबंध आला, देशासोबत साठीचा संबंध, मित्रासोबत सोबतचा संबंध आहे, म्हणून त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्ही तुमच्या समोर जे स्क्रीनवर आलेला आहे ते अतिशय महत्त्वाची गोष्ट ती समजून घ्या. काय आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर तुम्हाला सराव प्रश्नसंच मिळेल, अतिशय दर्जेदार प्रश्नसंच. पेपरमध्ये तुम्हाला जे विचारेल असेच प्रश्नसंच खास करून पोलीस भरतीसाठी आहे हे. यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर मिळतील, ते ऑनलाईन सोडवायला मिळतील तुम्हाला मित्रांनो. त्याचा टायमिंग राहील, त्या टाईममध्ये तुम्हाला ते सोडवायला मिळेल. 100 मार्काची ही टेस्ट राहील, त्यामुळे मध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान 4ही विषयावर प्रश्न राहतील आणि चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न मिळतील आणि त्याचं स्पष्टीकरण पण मिळेल. मित्रांनो, गणित आणि मराठी व्याकरणाचं जर आपल्याला स्पष्टीकरण मिळालं तर फार बरं होतं, कारण गणित हे विषय आपल्याला जर त्याची स्टेप समजली तर फार बरं. तर या 10ही पेपरचं स्पष्टीकरण तुम्हाला PDF मध्ये मिळेल. किंमत आहे फक्त 250 रुपये. यासोबतच तुम्हाला जर आणखी फक्त PDF पेपर पाहिजे असतील तर PDFचे 50 PDF पेपर मिळतील. 50 PDF पेपर मिळतील, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीचे आणि 50 पेपर प्रत्येक विषयावरचे मिळतील. 100 मार्काचा पेपर राहील तो. 50 PDF पेपर तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये मिळेल आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला मिळणार 7 चालू घडामोडीचे पेपर फ्री. 7 चालू घडामोडीचे पेपर फ्री. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे टेस्ट सिरीज लावायची असेल तर आमच्याशी संपर्क करा. शेवटी क्लास झाल्यावर तुम्हाला संपर्क क्रमांक मिळेलच. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्याय आहे पक्षी, झाड, वर, बसतो. काय उत्तर असेल मित्रांनो, सांगा पटापट.
चला बरोबर उत्तर पहा मित्रांनो, याचं काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे वर. बघा या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो सर्वांना येईलच. झाडावर शब्दयोगी अव्यय सगळ्यांना ओळखता येईलच. पण मित्रांनो याआधी जे 2 प्रश्न आपल्याला विचारले गेले आणि त्याचं उत्तर आपल्याला देता आलं नाही, तर तशा प्रश्नांचा तुम्ही जास्त सराव करा. त्याचं डिटेल समजून घ्या की नेमकं हे काय आहे, काय असते याच्यामध्ये, काय प्रकार असतात आणि आपल्याला ते प्रकार जर तसे ओळखले तर आपल्याला असा प्रश्न जर आला तर आपला 1 मार्क मिळेलच. पण तशा प्रकारचे जर प्रश्न विचारले तर आपला 1 मार्क तिथे जाणार. त्यामुळे सविस्तर पद्धतीने चांगला अभ्यास करा, डिटेल अभ्यास करा. माय करिअरची मदत लागेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी माय करिअरची मदत मिळेलच. चला पुढचा प्रश्न. सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? पर्याय आहे ला, ढग, मागे, कोणतेही नाही. चला बरोबर, मला असं वाटतं या प्रश्नाचं सर्वांचं बरोबरच उत्तर येईल. बरोबर उत्तर आहे मागे. चला सर्वांचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. जाईच्या मांडवांवर सूर्याची सोनेरी किरणे पसरली या वाक्यातील वर हा शब्द काय आहे? कोणता, म्हणजे काय आहे यातलं हे? पर्याय आहे शब्दयोगी अव्यय, अविकारी अव्यय, अव्यय, संबंधवाचक. जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली या वाक्यातील वर हा शब्द काय आहे? चला बरोबर उत्तर पहा मित्रांनो, याचं काय आहे? शब्दयोगी अव्यय, मांडवा वर. चला पुढचा प्रश्न पहा. दीपक जवळ माझी पुस्तके आहे या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? चला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जवळ. जवळ हे एकदम बरोबर उत्तर आहे. शब्दयोगी अव्यय काय आहे एकदा पक्क डोक्यात ठासून ठेवा मित्रांनो. शब्दयोगी अव्यय शब्दांना जोडून येऊन त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी जोडतात. शब्दाला जोडून येतात आणि त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडतात. ठीक आहे मित्रांनो, समजलेला आहे तुम्हाला? पुढचा प्रश्न पहा. पुढील पैकी कोणती शब्दयोगी अव्यय फक्त एकवचनी नामालाच जोडता येते? पर्याय आहेत साठी, भर, सुद्धा, पर्यंत. कोणते शब्दयोगी अव्यय? हे सगळे शब्दयोगी अव्यय आहे आणि यापैकी कोणतं शब्दयोगी अव्यय फक्त एकवचनी नामाला जोडता येते? 15चं 2, 1 असे उत्तर येत आहे. 1, 2. काय आहे उत्तर मित्रांनो? 1. चला बरोबर उत्तर पाहायचं याचं.
बघा बरोबर उत्तर काय आहे याचं, भर. भर हे शब्दयोगी अवयव. पण आपल्याला जेव्हा आपण उत्तर पाहतो याचं किंवा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा उदाहरण आपल्याला त्याच्यासोबत जोडून पाहावं लागेल. मराठी व्याकरणाचे प्रश्न हे वन लायनर किंवा एक वाक्यात उत्तरे द्यासारखं नाही आहे. आपल्याला त्याचं उदाहरणाला लावून पाहावं लागेल. आता भर आहे तर भरला आपल्याला दिवसभर, रात्रभर, महिनाभर असं करून पाहावं लागेल. मग दिवस एकवचनीय आहे, रात्र एकवचनीय आहे, महिना एकवचनीय आहे. पण बाकी याला तुम्ही लावून पहा. माझ्यासाठी, तुझ्यासाठी, त्यांच्यासाठी अनेकवचनीय, सुद्धा, मी सुद्धा, तू सुद्धा, ते सुद्धा असं होतं. ते अनेकवचनी नामाला सुद्धा जोडता येते. त्यामुळे उदाहरणावरून आपल्याला भरपूर काही मराठी व्याकरणाचे प्रकार समजतील. मित्रांनो, स्वयं सामाजिक संस्था आणि माय करियर अकॅडमी अंतर्गत हा फ्री रिव्हिजनाचा क्लास जवळपास गेल्या 10 दिवसापासून आता सुरू आहे. अनेक विद्यार्थी माय करियरशी जुळत आहे. तुम्हाला हा उपक्रम कसा वाटत आहे कमेंट बॉक्समध्ये टाका मित्रांनो. आणि आपल्या अधिकाधिक मित्रांना या फ्री रिव्हिजन क्लाससाठी तुम्ही जोडा. या आधीचे लेक्चर तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्क्रीनवर असलेलं सबस्क्राईबचं रेड कलरचं बटन आहे, त्या बटनवर क्लिक करा आणि माय करियरचे चॅनलला सबस्क्राईब करून अधिकाधिक व्हिडिओ बघा. तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्यासाठी तुम्ही हे करा. स्वयं आणि माय करियरच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गावखेड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं मटेरियल पोहोचलं पाहिजे, दर्जेदार माहिती पोहोचली पाहिजे. दुसरा पर्पज आणखी याचा असा आहे की आता गेल्या काही दिवसामध्येच 10 दिवस 15 दिवस कोणाचे पेपर होणार आहे. तर त्यांना परीक्षेला जाताना चांगलं रिव्हिजन झाली पाहिजे. या हेतूने आपण दररोज त्यांना 20 प्रश्न देतो. त्यात मग मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि जीके सगळ्या विषयाचे. उद्याला चालू घडामोडी या विषयावर अतिशय महत्त्वाचा क्लास होणार आहे, चालू घडामोडी विषयाचा. तर तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्रांना या क्लाससाठी सहभागी करा. यूट्यूब चॅनलला सहभागी करा. आणि रजिस्ट्रेशनची जी लिंक तुम्हाला आली होती, ज्या मित्रांनी रजिस्ट्रेशन केले, ती रजिस्ट्रेशनची लिंक आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सहभागी होता येईल आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, उद्याचा चालू घडामोडीचा क्लास नक्की अटेंड करा. चला पुढचा प्रश्न पहा. कालपर्यंत निखिल गावी पोहोचला नव्हता. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. पर्याय आहे स्थलवाचक, करणवाचक, कालवाचक, कैवल्यवाचक. शब्दयोगी अव्यय ओळखणं सोपं आहे मित्रांनो थोडं, पण त्याचा प्रकार ओळखायचा असेल तर सविस्तर आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. डिटेल त्याच्या मुळापर्यंत जावं लागेल. चला बरोबर उत्तर पहा काय आहे याचं, कालवाचक आहे. आपण मागे बघितलं होतं की स्थलवाचक मध्ये पुढे, मागे, पासून हे आपण स्थलवाचक बघितले होते. काळाचा जर बोध होत असेल तर कालवाचक शब्दयोगी अव्यय. कालपर्यंत. कालवाचक शब्दयोगी अव्ययाचे 2 प्रकार पडतात, एक कालदर्शक आणि गतिवाचक. हे पण पक्क लक्षात ठेवा मित्रांनो, कालवाचक शब्दयोगी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. ते कोणते? कालदर्शक आणि गतिवाचक. कालपर्यंत, उद्यापर्यंत. उद्यापर्यंत हे सुद्धा काल दाखवते.
आजपर्यंत, उद्यापर्यंत यामध्ये काल दाखवला जातो, त्यामुळे त्याला कालवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. पैकी, पोटी, आतून ही कोणती शब्दयोगी अव्यय आहे? विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आहे, भागवाचक शब्दयोगी अव्यय, संबंधवाचक शब्दयोगी अव्यय, की यापैकी कोणतेही नाही? चला बरोबर उत्तर पहा मित्रांनो, याचं काय आहे? बरोबर उत्तर आहे भागवाचक. भागवाचक शब्दयोगी अव्यय. भागवाचक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला बरोबर प्रश्नाचा दुसरा प्रश्न पहा. राम झाडामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मागे. मागे हे बरोबर उत्तर आहे. तुम्हाला सर्वांना बहुतेक आता माहीत झालं असेल की शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दांना जोडून येऊन त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडला जातो, त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. झाड आणि मागे राम याच्याशी संबंध जोडला गेला, त्यामुळे त्याला मागे हे शब्दयोगी अव्यय. मागे हे शब्दयोगी अव्यय आहे मित्रांनो. बरोबर आहे. 19वा प्रश्न. माकड झाडावर चढते या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायला लावला. पर्याय आहे केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय. एकोणीसचं 3 हे उत्तर दिलेलं आहे. चला बरोबर उत्तर पहा मित्रांनो, याचं काय आहे? शब्दयोगी अव्यय हे बरोबर उत्तर आहे. शब्दयोगी अव्यय तुम्हाला समजलेला आहे मित्रांनो. काय आहे? एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडण्यासाठी जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. चला बरोबर आहे. खालीलपैकी पुढचा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. सांगा मित्रांनो, शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणता आहे? यातलं पर्याय आहे कुत्रा सुद्धा, घराबाहेर, गावोगावी, मांडवाखाली. चार हे उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. पहा मित्रांनो, याचं बरोबर उत्तर काय आहे? होऊ शकते आपल्याला थोडा धक्का बसला असेल की कुत्रा सुद्धा कसा काय.
म्हणून मित्रांनो केवळ शब्दयोगी अव्यय एवढं समजून गरजेचं नाही, तर त्याचे प्रकार सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. बाकीही शब्दयोगी अव्यय समजले पाहिजे. शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणती आहे? च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा. कोणते कोणते शब्द मित्रांनो लक्ष ठेवा? सुद्धा, मात्र, पण, ना, देखील हे सगळे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. आणि यातला आता नियम बघा काय म्हणतो. हे असे शब्दयोगी अव्यय आहे. कोणते कोणते? सुद्धा, मात्र, पण, ना, देखील, च. ही अशी शब्दयोगी अव्यय आहे की ती शब्दाला जोडून येताना मागील शब्दाची सामान्य रूपे होत नाही. म्हणजे कुत्राचा वेगळं काही नाही झालं, कुत्रा कुत्राच राहिला, कुत्रा सुद्धा. घराबाहेर, घर हे मूळ शब्द, तर घरचं घरा झालं, घराबाहेर. गावचं गावो गावी झालं, मांडवचं मांडवा झालं, मांडवा खाली झालं. पण कुत्राचा कुत्राच राहिला, शब्दाला जोड. म्हणून लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो. च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा ही अशी शब्दयोगी अव्यय आहे की ती शब्दाला जोडून येताना खालील शब्दाची सामान्य रूप होत नाही. मागील शब्दाची सामान्य रूप होत नाही. अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. मित्रांनो, आपण आतापर्यंत 20 प्रश्न बघितली. त्यातली बरेचशा प्रश्नाची उत्तर आपल्याला देता आली सर्वांना. तुमचा यावरून छान, म्हणजे बेसिक तुमचा चांगला आहे हे कळलं. पण काही प्रश्नाची उत्तरं आपण देऊ शकलो नाही, तर त्यावर थोडासा विचार करा. मूळ संकल्पना आपल्या चांगल्या झाल्या पाहिजे, जेणेकरून असं समजा की हाच प्रश्न पेपरला विचारला गेला तर मग आपले 1 मार्क जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही चांगला डिटेल अभ्यास करा. जे नाही समजलं ते मार्गदर्शन घ्या. पुस्तकातून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजेलच असं नाही आहे. त्यामुळे, कारण की पुस्तकात वन लायनर सारखं दिलं असते, कधी कधी ती संकल्पना आपल्याला समजत नाही. त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन घ्या, गायडन्स घ्या, क्लास लावू शकता, डिटेल समजून घ्या. माय करिअरचे मराठी व्याकरणाचे सविस्तर क्लास होतात. विक्रम आकरे सर तुम्हाला प्रत्येक टॉपिक, त्या टॉपिकमधले प्रकार, सबप्रकार हे समजावून सांगतील. लाईव्ह क्लासेस सुरू आहे. आता लवकरच 1 नोव्हेंबर पासून नवीन बॅच सुरू होत आहे. त्यामध्ये मग मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे सगळे विषय तुमचे कव्हर केले जाणार आहेत. यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर टेस्ट मिळेल. त्यानंतर तुम्हाला PDF मध्ये नोट्स मिळतील. त्यानंतर तुम्हाला 50 PDF पेपर 100 मार्काचे पेपर मिळतील. चालू घडामोडीचे पेपर मिळतील आणि प्रत्येक आठवड्याला टेस्ट सुद्धा होईल मित्रांनो. आणि अशी रिव्हिजन क्लास पण तुमचा, दररोज रिव्हिजन क्लास सुद्धा तुम्हाला अटेंड करता येईल. मित्रांनो, निवड जर आपल्याला व्हायची असेल तर केवळ एका माध्यमाने चालणार नाही. आपल्याकडे पुस्तक, मार्गदर्शन, त्यानंतर आपलं सोशल मीडिया, असं सगळं, आणि टेस्ट सिरीज, दर्जेदार टेस्ट सिरीज हे सगळं आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण लेखी परीक्षेत 85च्या वर मार्क आपण मिळवू शकतो. 65, 70, 55 अशा मार्कांनी आपल्याला हे होणार नाही. आपल्याला अधिकाधिक मार्काची गरज आहे. मित्रांनो बघा, ज्यांना फक्त टेस्ट सिरीज लावायची असेल, अभ्यास झालेला आहे, आता सर आम्हाला फक्त सराव करायचा आहे, अशांनी माय करिअरची ही टेस्ट सिरीज लावा मित्रांनो. मी 100% सांगतो तुम्हाला मित्रांनो की या टेस्ट सिरीज जर लावला तर तुम्हाला याचा फायदा नक्की होणारच.
या पेपरमधले प्रश्न पेपरमध्ये विचारलेले आहे। आता जे प्रश्न पेपर झाले त्या परीक्षेत हे प्रश्न या टेस्ट सिरीजमधले 50 PDF पेपरमधले प्रश्न विचारलेले आहे। PDF स्वरूपात हे प्रश्न आहे, तुम्हाला लगेच हे पाठवल्या जाईल। किंमत आहे फक्त 100 रुपये। दिलेल्या नंबरवर खाली दिलेला जो नंबर आहे 9922912909 या नंबरवर तुम्ही फोन पे गुगल पे करा। या नंबरवर तुम्हाला लगेच 50 PDF पेपर पाठवल्या जाईल। त्यासोबत 7 चालू घडामोडीचे पेपर फ्री मिळतील। 7 चालू घडामोडीचे पेपर फ्री। तुम्हाला अधिक काही माहिती विचारायची असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे 7720044244 या नंबरवर कॉल करा, तुम्हाला अधिक माहिती दिल्या जाईल। लाईव्ह क्लास दररोज सुरू आहे मित्रांनो। तुम्हाला जर डेमो क्लास अटेंड करायचा असेल, माय करिअरचे क्लास कसे असतात हे जर तुम्हाला डेमो अटेंड करायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपला येस हो म्हणून टाका तुम्ही, कारण की काही लोकांचे आमच्याकडे नंबर आहेत त्यांना आम्ही विचारू। जर तुम्हाला अटेंड करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली प्रतिक्रिया द्या। दुपारी 3 वाजता आज अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा क्लास होणार आहे आणि 6 वाजता इंग्रजी व्याकरणाचा क्लास आहे। जे विद्यार्थी TET आरोग्य भरती तलाठीची तयारी करतायत त्यांना 6 वाजता इंग्रजी व्याकरणाचा क्लास अटेंड करता येईल। उद्याला चालू घडामोडीचा क्लास आहे। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न चालू घडामोडीचे आणि अति संभाव्य प्रश्न घेतला जाईल। अटेंड करा मित्रांनो। 1 नोव्हेंबर पासून नवीन बॅच सुरू होणार आहे। त्या बॅचसाठी तुम्ही आत्ताच रजिस्ट्रेशन करू शकता। अधिक व्हिडिओ आपले बघण्यासाठी तुम्ही माय करिअरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो मित्रांनो, स्वयं सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबद्वारे आजच नाही तर भरपूर वर्षापासून हे काम सोशल लेवलवर सुरू आहे। विशाल विलासराव मुत्तेमवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी ही चळवळ सुरू केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात ही चळवळ सुरू आहे। सुरुवातीला विदर्भात नागपुरात हे काम सुरू होतं, मग संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा, गावखेड्यातील गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना मदत मिळावी, शैक्षणिक स्वतःच्या पायावर विद्यार्थी तयार व्हावे, नोकरी मिळावी, स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी, या दृष्टीने मग मोटिवेशनल सेमिनार आयोजित केल्या जाते। करिअर काउन्सिलिंग, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग, अभ्यासाचं नियोजन कसं करावं हे माय करिअर आणि स्वयंच्या माध्यमातून सुरू आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही पद्धतीची जर आवश्यकता गरज एक मोटिवेशन लागत असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा। अधिक माहितीसाठी मग आपला नंबर पण तुम्ही आमच्याशी टाकून संपर्क करू शकता। आजच्या क्लास जर तुम्हाला अटेंड करायचा असेल डेमो क्लास तर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया द्या, आपला नाव नंबर टाका। धन्यवाद मित्रांनो। अधिक माहितीसाठी हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क करा।